नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर मी आलेली आहे शेतामध्ये आणि हे आहे पप्पाचं शेत आणि इथं गहू काढायला गेलेले आहेत. सगळ्या जणी आई, वहिनी आणि एक दोन बाया सुद्धा लावलेल्या आहेत आणि मी तयार झालेली आहे मी सुद्धा गहू काढण्यासाठी. बरं, हे इथं ठेवलेत काढून. काय गोड लागतंय कृष्णा? जेवण गोड लागतंय? मला वाटलं कडू लागतंय. चिकूल कसा आहे? चांगला आहे की. तू पायात चप्पल काऊन नाही घातली? चप्पल काऊन नाही घातली पायात? माय घाल ना मागा, खडी टोचतेत ना. कुठे चप्पल आणू का? थांब थांब, मी चप्पल आणते. चल हे कृष्णल, माग जाऊ आपण चप्पल आणायला. माग खालून चल, खालून मग खालून गार लागते. इकडे बघ, ह्याच्यातून चल, ह्याच्यातून चल, ह्याच्यातून चल. खडे टोचत नाहीत. इथे खूप दिवसाच्या नंतर आम्ही दुपारी सर्वजण जेवण करायला एकत्र बसलो होतो आणि मस्त शेतामध्ये बसून जेवण केलेलं आहे. आणि इथे आलेला होता आम्ही. येसवाडी देवस्थान आहे, एक जागृत देवस्थान आहे मारुती रायाचं. इथे खूप जणांना खूप अशी छान म्हणजे अनुभव आलेला आहे, परिचिती आलेली आहे. आणि ते प्रत्येक शनिवारी कीर्तन होतं. शनिवारी मंगळवारी इथे एक मोठी म्हणजे पंगतसुद्धा होते, महाप्रसाद होतो आणि ते सर्व भाविक जे आहेत ते दर्शनाला येतात. खूप मनोभावे इथे म्हणजे पायी वारी करतात आणि हे इथला बऱ्याच जणांना खूप अनुभव आलेला आहे. जसं आपण एखादं व्रत वैकल्य करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच अडचणी येतात ना, तशा इथं पण वारी करताना अडचणी येतात, पण आपल्याकडून अडचणीमधून जे करतो त्याच्याकडून देव करूनच घेतो असं आहे. आणि हा आहे इथला महाप्रसाद. महाप्रसादामध्ये वरण केलेलं आहे, मस्त असा सांजोऱ्याचा शिरा केलेला आहे, जो गव्हाच्या भरड्याचा म्हणतो तो, वांग्याची भाजी, चपाती आणि भात. इथे कितीही साधी पंगत केली तरी 1.25 लाख रुपये ह्या पंक्तीला लागतात असं तिथल्या भाविक. आणि प्रत्येकजण ही पंगत 2027पर्यंत सर्वांनी वाटून घेतलेली आहे. तिथे कुणाच्या पंगतसुद्धा वाटायला येत नाही, एवढी इथलं श्रद्धास्थान आहे. तर असं आल्याच्या नंतर आईने काय केलेले आहे, तिथले लगे हात कुरडयासाठी गहू भिजवलेले आहेत ते काढून घेतलेले आहेत. आणि ते लगेच आम्ही काय केलेलं आहे, पहिल्यांदा मी इतक्या जवळून चीक काढलेला आहे. भले माझ्या लग्नाला 20-21 वर्ष झालेले आहेत, पण अगोदर मी 2 वर्षे आजीच्या इथं होते, त्यावेळेस लहान होते म्हणून मला कुणी काही करून दिलेलं नाही. आणि लग्न झाल्याच्या नंतर सासूबाईला होत नव्हतं, मला येत नव्हतं, त्यामुळे मी पण ह्याच्या राड्यामध्ये कधी जास्त पडले नाही. हां, मी कुरडया केल्या, पापड्या केल्या आणि दुसरे सर्व पदार्थ केलेले आहेत, बोटोळे केलेले आहेत, पण हे मात्र मी चीक एवढ्या जवळून काढला नव्हता. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, थोडासा लालवटपणा, मी जास्त मिक्सरला बारीक प्रमाणामध्ये काढल्यामुळे थोडासा लालवटपणा आलेला आहे. तर तो लगेच काय झालेला आहे, वरती त्याचा तवंग थर साचलेला आहे आणि तो वरती आलेला आहे, तो सुद्धा आईने लगेच काढून घेतलेला आहे. हां, ह्याचा राडा होतो, म्हणजे खूप प्रमाणामध्ये ह्याचा म्हणजे हे होतं बघा, गर्दी होती. जसं आपण म्हणतो ना पप्पा की खूप म्हणजे इथे हे झालेलं आहे, पसारा होतो आणि चिकट भांडे वगैरे, हात वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये धरतात होतात आणि खूप सारे भांडे ह्याला लागतात. तर असं हे सर्व आमचं काढून झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला ह्याचा चीक जो आहे तो काढून घ्यायचा आहे. जसं की मशीनमध्ये पण काढतात, जसे पहिले काय करायचे, हाताने गहू चुरायचे किंवा पाट्यावर वाटायचे आणि नंतर ते व्यवस्थित असे काय करायचे, धुवून घ्यायचे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा केलेलं आहे. आणि इथं थोडे मिक्सरला बारीक करून काढून घेतलेले आहेत, त्यानं सुद्धा व्यवस्थित निघलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे, हटवून घेतलेला आहे. इथे काय केलेलं आहे, 5 किलोचा हा चीक काढलेला आहे, थोडासा कमी प्रमाणामध्ये निघलेला आहे. तर असो इथे काय केलेलं आहे, हटण्यासाठी 3 जणी लागतात म्हणून मोबाईल वगैरे कुणाचाच धरण्यात नाही आलेला, त्यामुळे इथं जी हटण्याची प्रक्रिया आहे ती तुम्हाला दाखवण्यात नाही आलेली. पण इथे आईने बघा किती जोर देऊन हटत आहे आणि हे सर्व झालेलं आहे. आता आम्ही 3 जणीनं केलेलं आहे हे. आणि ते ह्या कुरडया मी पहिल्यांदा घातलेल्या आहेत. ह्या थोड्याशा पातळ घालण्यात आलेल्या आहेत माझ्याकडून, एवढ्या घट्ट नाही घातलेल्या. जसं की डबल एड्याच्या घालायच्या असतात, तर मी थोड्या कमी एड्याच्या घातल्या. ह्या घातल्या तेव्हा खूप छान दिसत आहेत, झाल्यात पण छान.
पण वाळल्याच्या नंतर थोड्या बारीक झाल्यात आणि मी डबल येडा न टाकल्यामुळे ह्याच्यात थोड्याशा साईडच्या काळ्या निसटलेल्या आहेत आणि नसता सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत अन्यथा. तर असो इथे काय झालेलं आहे, आम्ही त्यानंतर घातलेला आहे वडा. तर वडा जो आहे ना तो आपला प्रत्येक डाळीचा असतो आणि ते आम्ही दोघीजणींनी तो पण घालून घेतलेला आहे. कारण वड्याला जास्त प्राधान्य नाही तर कारण कुणाला जास्त आवडत नाही, पण असं म्हणतात वडा मोडू नये त्यासाठी थोडासा आम्ही दोघी मायलेकीने घालून घेतलेला आहे. आणि चला तर थोडंसं हे आजचं जे काम आहे ते उन्हाळी वाळवणातलं आहे आणि आईच्या इकडचं मी पहिल्यांदा तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.